आमची श्री गहिनीनाथगड ते पंढरपूर हा पालखी सोहळा निघत असताना पालखी प्रस्थानला माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर ते म्हणले की मला गडावर भेटायला यायचं आहे, तर त्यांचं त्यावेळेला येणं झालं नाही. म्हणून मी श्रीनाथांच्या पादुकांचा अभिषेक केला आणि पालखीमध्ये ठेवत असताना त्यावेळेला असेच मीडियावाले आले आणि त्यांनी विचारलं होतं की त्यावेळेला आता काय होईल, म्हणून त्यावेळेला सांगितलं होतं की आषाढ आपलं ज्येष्ठ वद्य अमावस्या या ज्येष्ठ महिन्या म्हणजे 4 महिन्या 5 महिन्यापूर्वी मी हे वक्तव्य केलं होतं की या राज्याचे मुख्यमंत्री गोर गरीब दीन दुबळे अनाथ जे कोणी असतील सर्व समाजाला घेऊन चालणारं एकच नेतृत्व आहे, ते म्हणजे फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि म्हणून त्यावेळेला नाथांची पूजा करून श्री गहिनीनाथ महाराजांची श्री सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्या पादुका पालखीमध्ये ठेवत असताना सांगितलं होतं की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होतील. आणि का होतील आता मला विचारलं की बा पालखी रस्ता तुमचा होणार आहे का, त्यावेळेला त्यांनी स्टेजवर सांगितलं होतं की गहिनीनाथगड ते पंढरपूर हा पालखी रस्ता आपण करू. आता मला नक्की खात्री आहे देवेंद्रजी हे या राज्याचे अतिशय सगळ्यांच्या अंतःकरणातून आणि मनातून भरभरून घवघवीत आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे, तेव्हा नक्की सगळ्यांची कामं होतील, त्याबरोबर पारमार्थिक तीर्थक्षेत्राची कामं होतील. आमचा हा पालखी रस्ता हा नक्की ते करतील याचा मला आत्मविश्वास आहे. आता पाहतो की करमाळा तालुक्यातील पालखी मार्ग या ठिकाणी बऱ्याच गावांनी देखील ठराव दिलेत. या पालखी मार्गाच्या रस्त्याविषयी आपण फडणवीस साहेबांची कधी भेट घेणार आहे काय? आता भेट होईल त्यावेळेला. आता यावर्षी 22 जानेवारीला श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीला ते येणार आहेत, त्याच्यासाठी मी निमंत्रण द्यायला जाणार आहे आणि त्यावेळेला त्यांच्याशी बोलणार आहे. आपण पाहतोय की सध्या सगळीकडे ईव्हीएमचा मुद्दा गाजतोय, मार्केटवाडी असेल या ठिकाणी पाहतोय, त्यावरती काय प्रतिक्रिया असणार? काहीच नाही, माझ्या मनासारखं झालं नाही की मग यंत्रामध्ये घोटाळा आहे. मग त्यावेळेला 100 खासदार विरोधकाचे निवडून आले, त्यावेळेला त्यांनी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की आता आम्ही सगळे राजीनामा देतो आणि परत इलेक्शन घेतो. विरोधकाचे जे सगळे खासदार निवडून आले त्यांनी पहिले राजीनामा द्यावात ना. आता आपण पाहतोय की आज शरद पवार मार्केटवाडीमध्ये होते, राहुल गांधी देखील या ठिकाणी येत आहेत. आपण आपल्या कीर्तनातून काँग्रेसवरती देखील टीका केली, काय प्रतिक्रिया? टीका नाही, वस्तुस्थिती. टीका मी कोणावर करण्याचं मला काही कारण नाही, कोणी माझा शत्रू नाही, कोणी मित्र नाही. वस्तुस्थिती हा देश आम्ही धर्म सांभाळणारे आहोत, आम्ही धर्मासाठी आहोत. नक्कीच आपण पाहतोय की विठ्ठल महाराजांनी आपण सध्या वस्तुस्थितीवरती आपण बोलल्याची माहिती यावेळी दिलेली आहे. कॅमेरामॅन सचिन चांगलसह शिवकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.